आणि या दोनही तालुक्यातील माझ्या सर्व प्रमुख पदाधिकारी बांधव भगिनी आणि मातांनो, कसं तरी कार्यक्रमाला निमित्त लागतं. बरेच दिवस झाले वाघोबाला बळी दिला नाही, त्यामुळे वाघोबा थोडीशी नाराज असू नये. आणि आम्ही सगळे बहुजन समाजाचे कार्यकर्ते आहोत, आम्ही बळी देणारे आहोत. हा बळी दिल्यानंतर जो काही अभिषेक होईल तो काँग्रेसच्या दुश्मनाचा नाश करण्यासाठी असेल. त्यामुळे वाघोबाची तृप्ती झाली तर मग इतरांना भक्ष्य करण्यासाठी आम्ही त्याला मोकळं करतो. इतर विरोधकांना सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं आहे. केवळ संवाद तुमच्याशी साधत असताना हा आपला पक्ष अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आपण सगळे जात आहोत. दिवस चांगले असतात, दिवस वाईटही असतात. चांगल्या दिवसामध्ये साथ देणारे जे असतात ते तर दिवस चांगले असतात म्हणून असतात, पण ज्या दिवस वाईट दिवस असतात आणि वाईट दिवसामध्ये जो विचाराशी आणि पक्षाशी प्रामाणिक असतो तोच खरा इमानदार प्रामाणिक कार्यकर्ता असतो. वाईटाच्या काळामध्ये साथ असतो, त्याची खरी ओळख ही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी म्हणून त्याच्या प्रामाणिकतेवर शिक्का लावण्यासारखी परिस्थिती. काल भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता आहे नवनाथ बन, त्यांचं काल मी टीव्हीवर स्टेटमेंट ऐकत होतो. त्याने म्हटलं की काँग्रेसनी गावागावात शाळा यासाठी काढल्या की सर्व यांना काँग्रेसवाल्यांना शिक्षण व्यवस्था खराब करायची होती, म्हणून गावागावात शाळा काढल्या. एक तो खासदार आहे दिल्लीचा, भारतीय जनता पक्षाचा सिंगर, तो गायक होता मनोज तिवारी नावाचा माणूस, खासदार आहे. मला साला कळत नाही की या भाजपवाल्यांना साला काय झालंय, त्याला यांना कोणती बिमारी झाली आहे अशी की काही बडबडतात नाही. तो म्हणतो की काही शास्त्रज्ञ सोडून गेले, आम्ही नवीन शास्त्रज्ञ आहोत, काही फरक पडत नाही. अरे मूर्खा, नालायका, शास्त्रज्ञ एका दिवसात तयार होतात. आज या देशामध्ये इस्रो नावाची संस्था स्थापन करणारे जवाहरलालजी नेहरू होते. त्यांनी ती जर संस्था स्थापन केली नसती तर जे मिसाईल भारतामध्ये निर्माण झाले ते मोदीच्या 17 जरी पिढ्या आल्या असत्या तरी करू शकले नसते. ते मिसाईल काँग्रेसच्या काळामुळे झाले. ते पृथ्वी मिसाईल असू दे, अग्नी मिसाईल असू दे, असे ब्रह्मोस्त्र मिसाईल असू दे, हे त्या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी नेहरूजींनी स्थापन केलं आणि त्याला शिखरावर नेण्याचं काम इंदिरा गांधींनी केलं. म्हणून आज देश मजबूतीनं सामना करत आहे ते त्यांची पुण्याई आहे. पण असे बेवकूफ अक्कल शून्य माणसं ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस हा देश कुठल्या दिशेने जातो. मी तुम्हा सगळे प्रमुख कार्यकर्ते आहात, तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे. 3:30 ला आपल्याला जेवायला बसायचं आहे, फार 15 मिनिटच माझं भाषण ऐकायचं. त्या मोबाईलचा वापर केवळ एकमेकाच्या नातेवाईकाला
निरोप देण्यासाठी करू नका किंवा एकमेकाची पोस्ट शेअर करण्यापुरतंच ठेवू नका. एक नेता राहुल गांधी राजस्थानच्या कोटा नावाच्या शहरामध्ये छात्र जागृती काय म्हणतात त्याला कार्यक्रम छात्र जागृती छात्र अभियान छात्र हुंकार अभियान त्या कार्यक्रमामध्ये जातात आणि किती लाख लोक होते त्या कार्यक्रमात 1 लाख 2 लाख 5 लाख तरुण त्या कोटा नावाच्या शहरामध्ये राहुल गांधीला बघायला आणि भाषण ऐकायला आले. मोदी 17 वर्ष त्यांच्या पिढ्या पुन्हा काढले तरी 5 लाख लोक गोळा करू शकत नाही. फक्त चॅनलवर ते लोक जास्त दाखवतात. 50,000 असतील तर 5 लाख दाखवतात. काल हिमाचल प्रदेशमध्ये मला वाटतं उत्तराखंडमध्ये देहरादूनला हिमाचल प्रदेशमध्ये देहरादून काल राहुल गांधींचा कार्यक्रम झाला. ज्या ग्राउंडवर राहुल गांधींची सभा होती तो ग्राउंड राहुल गांधींना दिला नाही. त्यांना माहित होता गव्हर्नमेंटला भारतीय जनता पक्षाची गव्हर्नमेंट आहे उत्तराखंडमध्ये. त्यांनी तो ग्राउंड दिला नाही. कसे तरी धावपळ करून राहुल गांधीसाठी दुसरा ग्राउंड 17 तारखेचा कार्यक्रम आज 19 तारीख दुसरा ग्राउंड घेतला. सेम डेला इथे तरुण जाऊ नये म्हणून पंजाबची गायिका काय नाव तिचं अस्मीर काहीतरी असं नाव आहे फेमस आहे वर्ल्ड फेमस. ती एका कार्यक्रमाला 1 कोटी रुपये चार्ज करते. ती गायिका राहुल गांधीचा कार्यक्रम ज्या सभेच्या ठिकाणी होता ग्राउंड होता तो नाकारला आणि त्याच ग्राउंडवर मोफत तरुण राहुल गांधींच्या कार्यक्रमाला जाऊ नये म्हणून विना तिकिटाचा हा कार्यक्रम त्याच शहरामध्ये भाजपवाल्यांनी आयोजित केला. म्हणजे छात्र जागृतीसाठी राहुल गांधी जातात आणि त्या शहरामध्ये गायिकेला बोलवून गाण्याचा कार्यक्रम भाजपवाले घेतात. यावरून समजा की तरुणाच्या आणि भविष्य तरुण आणि विद्यार्थ्यांच्या प्रती भारतीय जनता पक्षाची भूमिका काय. आपले पंतप्रधान जगात असतात जगात. आता कोणीतरी नाव साधारण आहे म्हणून इटलीच्या पंतप्रधान या मेलोनी आहे. काय आहे मेलोनी. येथून कोणी मेलोडी चॉकलेट घेऊन जाईल का देशाच्या पंतप्रधान कधी. अरे घेऊन जाईल तर काही विशिष्ट गोष्टी घेऊन जाईल ज्या देशाच्या अस्मितेशी संस्कृतीशी संस्काराशी जुळले आहेत ते घेऊन जातील. हा मेलोडी चॉकलेट घेऊन गेला आणि तिच्या हातात युअर नेम इज मेलोडी आणि माय चॉकलेट इज मेलोडी. काय देशाची वाट लावली त्याच्या कुठला काळ. ह्या गोष्टी तुमच्या हातात असलेल्या मोबाईलवर लोकांपर्यंत गेले पाहिजे ना. काही नाही काहीच करत नाही. खिशातून चिठ्ठी काढते ग्रामपंचायतचा सदस्य काढते तसा. काही जर बोलायचं असेल ना मिटिंगमध्ये ग्रामपंचायतच्या मिटिंगमध्ये जर एखाद्या सदस्याला काही बोलायचं असेल त्याला आठवत नसेल तो खिशामध्ये चिठ्ठी घेऊन जाते आणि ग्रामसभेमध्ये चिठ्ठी काढून वाचते. आमचा पंतप्रधान हा त्या राष्ट्रपती अमेरिकेच्या ट्रम्पच्या पुढे पाकिटमधून चिठ्ठी काढून वाचतो. तेवढी नामी असे असले या देशामध्ये जे देश उद्ध्वस्त होत आहे. तुम्ही कधी गंमत समजून राहिला. तुम्ही गंमत एक स्वातंत्र्य भारताला 1947 मध्ये मिळालं. ते इंग्रजांपासून मुक्त करण्याचं काम काँग्रेसने केलं. मी नेहमी म्हणतो त्यावेळेस इंग्रजाबरोबर भाजपवाले होते. RSS होती
अरे काँग्रेस हे काय हिंदुत्व सांगतात मला एकमेकाचे, या हिंदुत्वाशी बेमानी करतात. मुस्लिम लीग बरोबर आघाडी करून युती करून या देशामध्ये सर्वप्रथम निवडणुका कोणी लढल्या असतील तर ते हिंदू महासभा म्हणजे पूर्वीची भाजप. आणि हे भाजपवाले हिंदुत्वाचं नाव सांगतात. आज त्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या वर्षी मला असं वाटतं की पुन्हा कुणी गुलामगिरीमध्ये गेला आणि या देशाच्या साठी दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई इंग्रजांना हाकलताना इंग्रजांना हाकलून लावताना 1947 ची लढाई काँग्रेसच्या पुरोधानी आपल्या विचाराच्या पुरोधानी लढली. पण उद्याची लढाई मोदी नावाच्या या भारतीय जनता पक्षाच्या पंतप्रधानाला हाकलून लावण्यासाठी आणि पारतंत्र्यातून मुक्त होण्यासाठी दुसरी लढाई उद्याची आपल्याला लढावं लागेल. देश तुमचा स्वातंत्र्यातून मुक्त करायचं असेल, पारतंत्र्यातून मुक्त करायचं असेल तर पुन्हा दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई करा. तुम्ही गेला काल सांगितलं उल्लेख झाला त्या वांगचुंगला 20 दिवसाच्या उपासी माणसाला आंदोलन करणाऱ्या माणसाला ज्या पद्धतीनं पोलिसांनी उचलून नेलं आणि आंदोलन समाप्त करायचं काम केलं. 12व्या दिवशी अण्णा हजारे तसा तो मजबूत होता त्यावेळेस 12व्या दिवशीचे आंदोलन समाप्त केलं. रोज जाऊन काँग्रेसचा एक नेता भेटून विनंती करत होता. कारण आपण लोकशाहीला मानत होतो, लोकशाहीवर आपला विश्वास होता. पण दुर्दैवानं तुम्हाला सांगतो की काल पाहिलं आपण लोकशाही जणू हे मान्य करत नाही. लोकशाही यांना मान्य नाही म्हणून ते आंदोलन चिरडून टाकलं आणि वांगचुंगला उचलून जाऊन पोलीस बंदोबस्तामध्ये घेऊन गेले आणि ते आंदोलन संपवण्याचं काम केलं. 20 दिवस काय होईल? सोपी गोष्ट वाटत असेल तुम्हाला? तुम्ही किती उद्या आंदोलन कराल? तो गंगा नदीसाठी एक महाराज बसला होता, 102 दिवस उपोषण केला, मरून गेला तरी एकही नालायक भाजपवाला ते उपोषण सोडवायसाठी गेला नाही. काय लोकशाही आता तुम्ही आंदोलन करता म्हणलं त्या आंदोलन होणार आहे. म्हणून एकच काम करावं लागेल. तरुण आता भडकलेला आहे. राहुल गांधींच्या पाठीमागे तरुण मजबूतपणे उभा झालेला आहे. तुम्ही तुमच्या सर्व तरुणांना सांगा त्यांचं भविष्य अंधकारमय आहे. हा जर तरुण उद्या रस्त्यावर उतरला तर भाजपवाल्यांना भेटल तिथे ठोकून काढेल आणि भेटल तिथे हाकलून लावेल. ही हिंमत तुम्हाला करावी लागेल. देश तुम्हाला ठेवायचं काहीच राहिलं नाही तुमच्या हातात. ईडी तुमच्या हातात नाही, सीबीआय तुमच्या हातात नाही. या तुमची ज्युडिशरी म्हणजे न्यायालयीन व्यवस्था तीही तुमच्या हातात नाही. सरकार तुमच्या हातात नाही. मीडिया तुमच्या हातात नाही. इलेक्ट्रॉनिक मीडिया तुमच्या हातात नाही. एवढं मोठं आंदोलन 20 दिवसापासून सुरू आहे. काल 1 लाख लोक रात्री गोळा होते त्या जंतर मंतरवर. एकाही चॅनलवाल्याने ती बातमी दाखवली नाही. एकही चॅनलवाल्याने. अरे तुम्ही उद्या जगाल, तुमची पोरं, तुम्ही सुद्धा तुम्हाला सांगतो तुमचे दिवस जातील, ही पिढी तुमची निघून जाईल. पण तुमची पोरं उद्या या देशामध्ये स्वतंत्र राहणार नाहीत तर ती गुलामगिरीमध्ये राहतील आणि त्याचं पाप म्हणून देशातली डेमोक्रेसी संपणार आहे. या देशातला संविधान संपणार आहे. कोणीतरी एक महिला म्हणाली, बरेच झाले की टीव्हीवर पाहिजे, सोशल मीडियावर पाहिलं, बरं झाले काही कार मोगल आले. जर मोगल जर या देशात आले नसते तर जी प्रथा सुरू होती सतीची प्रथा, सती प्रथा म्हणजे नवरा मेल्यानंतर बायकोला जिवंत अग्नीमध्ये ढकलत होते. ती प्रथा लावली कोणी? या 3.5% लोकांनी लावली. याच लोकांनी लावली आणि तेच
ती सांगत होती जर नसते आले तर ही प्रथा आमची बंद झाली नसती आणि आम्ही गुलामगिरीत राहिलो असतो. गुलामगिरी काय चालेल, देवाचं नाव सांगतात. थोडी लाज वाटत नाही? सगळ्यांकडे आहे तुमच्याकडे. अरे युट्यूबवरचं माझं 47 मिनिटाचं भाषण जरा ऐका. राम मंदिरावर बोललेलं विधानसभेमध्ये काय छिलटे काढलेत मी. काय सांगतात? अरे गाईचं गोबर तर घाला, पण या भाजपवाल्यांनी राम मंदिर लुटून डुकराचं सुद्धा गोबर खालाय. डुकराचं सुद्धा. हे एवढे नालायक आहे. माणसाचंही गोबर कमी पडेल. तुमच्या आस्थेला ठेच पोचवली. त्या सिंधी समाजाने दिलेल्या 200 किलो चांदी गायब आहे. हे आरएसएस वाले घरोघरी जाऊन पावत्या पाडत होते. राम मंदिर बन रहा है, भाई साहब आपका हिस्सा देव ना. जसा काही बकरे कापल्याचा हिस्सा मागत आहे. आणि आमच्या लोकांनी, मी तर घरी आला तर आठवून दिलो, देव आमच्या हृदयात आहे. देव नाही देवळात देव आहे माणसात. आमच्या हृदयात देव. राम दिल में है, राम मंदिर में ढूंढने की जरूरत नहीं. माझं काय होईल ते होईल. कुठेच तुम्हाला खर्च बिच्च येणार नाही. पण एखादी वेळेस भाजपवाले आतमध्ये टाकल्यावर राम राऊत सर वर्गणी मात्र जरूर काढा, मध्ये सोडवायचं नाही. कोणाच्या साड्या वाजले नाही, पैसे नसतात ना इथे. नाही वाजत साड्या. वर्गणी काढायची ना, वर्गणी काढा. ती परिस्थिती या पद्धतीनं मला काही कोणी म्हणतात तिथे जाते तिथे जाते. अरे मी कॅप्टन आहे, भलेही नेपाळचा असेल, पण मी कॅप्टन आहे माझ्या टीमचा. मग त्या भाजपमध्ये जाऊन मोठ्या देशाचा कॅप्टन आम्ही होणार का? नाही. मग मला 12वी खेळाडू राहिलो मी तिकडे जाऊ त्यांच्या टीम मध्ये, यांना पाणी पाजत राहू. मी नेपाळचा कॅप्टन मध्ये. मी तो कोणता देश आहे? हिंदू देश. छोट्या देशाचा कॅप्टनीचे मला सन्मान आहे, कारण ते कॅप्टनकीमध्ये आनंद आहे. मी काँग्रेसमध्ये आज नेता आहे, उद्या भाजपमध्ये जाऊन कार्यकर्ता होणार नाही, म्हणून मी त्याची दोन. तुमची साथ पाहिजे ना. बदल तो होगा, परिवर्तन का नियम. एव्हरेस्टवर चढणारा माणूस टोकावर जाईल, मग कुठे येईल? खाली येईल का नाही? भाजपवाले आता एव्हरेस्टवर चढत आहे. असतील 2-4 पायऱ्या शिल्लक, असतील 200-400 मीटर चढायचं त्यांना. त्यावर चढल्यावर, एव्हरेस्टवर चढल्यावर कुठं उतरतील? खाली उतरतील. म्हणून संयम ठेवा. हे संयम ठेवले. काल परवा आमचे लोक काय कमी केलं काँग्रेसने? त्याच्या कुटुंबामध्ये 5 वेळा तिकीट दिली. दोष तुमचा आहे का तो पडते? राम राऊत साहेब तुम्हाला सॅल्यूट करतो. वारजोरकर फॅमिलीशी तुमचे जे संबंध होते, तुम्ही आहात तिथे राहिलात, हे काँग्रेसची कमाई आहे. हे तुमची मिळकत आहे असं मी समजतो. आणि काँग्रेसवाल्याची तुम्ही मिळकत आहे. तुम्ही राहिलात तिथे. हा विजय पाटील त्यांच्या घरातला माणूस, पुऱ्यांचा विजय पाटील, ते तिकडे तालुका देत कुटुंबाचे संबंध. पण तो सध्या गेला, पण विजय पाटील गावून गेले. याला माणुसकी म्हणतात, याला पक्ष म्हणतात, याला विचार म्हणतात. तो विचार तुम्ही जपणार आहात की नाही? आमचा पुढे गेलाय प्रमोदराव. हा प्रमोदराव उभारला. प्रमोदराव तालुका अध्यक्ष त्याने नेमला. 100 फोन केले, गेला नाही. ही माणसं विचाराची माणसं. सत्ता संपत्ती येईल जाईल. धन संपत्ती आज नाही उद्या आहे. हे संपेल कधी ना कधीतरी. पण तो विचार आणि तुमची जी इमेज आहे, इमेज कायम ठेवायचं असेल, ज्या विचारांनी तुम्ही उभे झालात तो विचार सोडू नका. तो विचार तुम्ही जपला पाहिजे. बांधवानो, काय कमी केलं? आज मला आता शेतकरी भेटलेत, मी कॅनल पाहत आलो. भांगडिया ठेकेदारांनी काम घेतला. ऑक्टोबर मध्ये मुदत संपत आहे, अजूनही काम 20% झालं नाही. 2 उन्हाळे आमचे बिना पाण्यानं गेले. 2 उन्हाळ्याचं पीक गेलं. 2 उन्हाळी पीक. अजून 2-3 वर्ष काम होत नाही, कारण तो ठेकेदार, भांगडिया नावाचा ठेकेदार काम घेते आणि दुसऱ्याला 20-25% घेऊन काम देते.
तो माणूस काम करील कधी आणि आमच्या शेताला पाणी येईल कधी. हे गोसीखुर्द प्रकल्प तुम्ही सगळ्या कार्यकर्त्यांच्या पुढे सांगतो. मला जर सोनिया गांधींनी 2008, 7, 8 आणि 8, 9 मध्ये मंत्री केला नसता रामराव सर, तर गोसीखुर्द प्रकल्प कधीच पूर्ण झाला नसता. त्या सोनिया गांधींना भेटलो मी माणसे आज नाही आहेत. अजितदादा पवार ते कॅबिनेट मंत्री आणि मी राज्यमंत्री होतो पाटबंधारे विभागात. मी जाऊन विनंती केली सोनियाजींना. आम्ही जाऊन सोनिया गांधींना विनंती केली की राहुलजींनी उभा केलेला गोसीखुर्द प्रकल्प त्याला पैसे द्या. मॅडमनी माननीय पंतप्रधान मनमोहन सिंगकडे पाठवलं. तुम्हाला सांगतो 1.5 महिन्यामध्ये हा प्रकल्प प्रस्ताव मंजूर झाला. कारण बंद पडलेलं काम होता. राज्याकडे निधी नव्हता. केंद्राकडे निधी घेण्याची आवश्यकता होती. राष्ट्रीय प्रकल्प म्हणून माननीय पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांनी 5,000 कोटी रुपये दिले आणि गोसीखुर्द प्रकल्प पूर्ण झाला. तुमची पुण्य आहे का रे भाजपवाल्यानं? तुमचा काय संबंध? हा प्रकल्प पूर्ण झाला. आज जर पाणी येत आहे तर ते काँग्रेसची पुण्य आहे. तुम्ही सांगतो बांधवांनो, देश उद्ध्वस्त होत आहे. देश बर्बाद झालेला आहे. उद्याचे दिवस तुमचे कसे येतील सांगता येणार नाही. कशा पद्धतीने तुम्ही जगाल सांगता येत नाही. तुमच्या बोलण्यावर बंधन आलेलं आहे. तुमच्या लिहिण्यावर बंधन आलेलं आहे. उद्या तुमच्या खाण्यावर बंधन आणतील. त्या मोदींनी फिरण्यावर बंधन आणलाच आहे. फिरण्यावर बंधन आणलाच आहे. खाण्यावर बंधन आणतील. उद्या हे जे वाघोबा आहे ना, बकरे कापत आहोत. उद्या सांगेल बकऱ्याचं बोकळाचं नैवेद्य देतो ना, तो सांगेल या देशामध्ये नॉनव्हेज कोणी खायचं नाही. आता एक बिल आणताय वंदे मातरम, हा सक्तीचं केलाय. वंदे मातरमचा अवमान होईल तर सजा होईल. आता वंदे मातरम आणलं कोणी? काँग्रेसनी. वंदे मातरम म्हणून इंग्रजाविरुद्ध एल्गार फुकारणारी कोण होती? तर काँग्रेसच्या विचाराची बंदी होती. त्याच्यावर उद्या तुमच्या खाण्यावर बंदी आणतील. उद्या तुमच्या बोलण्यावर तर बंदी आलीच आहे. उद्या लिहिण्यावर बंदी आली आहे. म्हणजे तुम्ही या स्वतंत्र भारतातील गुलाम म्हणून जगा. गुलाम म्हणून जगा. कसे जगणार आहात तो येणारा काळ सांगेल मला. खूप तर 1 तासभर बोलायचं होतं, पण मला मी सांगितलं तुम्हाला मी माझ्या भाषेमध्ये देश बर्बाद आहे आणि होतं नव्हतं फडणवीसांनी बर्बाद करून टाकलं. मग पृथ्वीराज चव्हाण असताना ते मिसिंग लिंक जे आहे पुण्यावरून मुंबईवरून पुण्याला जाणार 3,000 कोटीचा एस्टिमेट होता. 3,000 कोटी हे आले आणि 7,800 कोटीचं केलं. तरी तो कोसळला. काँग्रेसच्या काळामध्ये